नमस्कार. माझ्या लाडक्या सर्व खवय्यांचं या माझ्या चॅनेलमध्ये खूप सारं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोणतीही डाळ न भिजवता अतिशय छान असं हे मोकळं असं पिठलं बनवणार आहे. ही आमच्या घरातली फेवरेट अशी डिश आहे जी तुमच्या सगळ्यांबरोबर मी आता शेअर करत आहे. भाजीला काहीही नसताना किंवा आयत्या वेळेला जर काही पाहुणे आले तर काय डिश बनवायचं याचं टेन्शन हे सर्वच गृहिणींना किंवा सर्वांनाच असते. तर त्यासाठी ही मी आज डिश बनवलेली आहे. अतिशय पौष्टिक आणि चवीला अशी भन्नाट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करा. कोणतंही याच्यामध्ये वाटण घाटण नाही. अतिशय सिंपल अशी रेसिपी आहे. तर यासाठीचं साहित्य आधी आपण बघूया. यासाठीचं साहित्य आहे मीठ, लाल तिखट, हळद, मोहरी, कोथिंबीर आणि कांदे. कांदे थोडेसे जास्त घेतले ना तर हे जे पिठलं आहे ना हे अतिशय चवीला छान लागतं. म्हणून मी 3 मध्यम आकाराचे कांदे इथं चिरून घेतलेले आहेत. थोडंसं 3 चमचे म्हणजे थोडंसं जास्त इथं मी तेल घेतलेलं आहे. हे मी 4 लोकांसाठी बनवत आहे पिठलं. त्याच्यामुळं थोडं 3 चमचे तुम्हाला पाहिजे असेल तर आणखीन जरी घेतलात तरीसुद्धा चालेल. तर यामध्ये छान अशी मोहरी तडतडून द्यायची आणि त्याच्यामध्ये हा सर्व जो कांदा आहे तो आपण परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवत असताना थोडासा ओबडधोबड असा चिरून घेतल्यानंतर तो परतवत असताना थोडासा गुलाबीसर म्हणजे पूर्ण हा कांदा जो आहे हा भाजून घ्यायचा नाही आहे. थोडासा कच्चटसर राहिला तरीसुद्धा चालू शकतो. थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे रंगासाठी. कांदा हा थोडासा मोठा मोठा चिरून घ्या म्हणजे चवीला छान लागतो. आणि यातला जो कांदा आहे तो चवीला गोड लागतो. खूप सुंदर अशी ही डिश आहे. मला खूप आवडते ही डिश आणि मुळात म्हणजे पटकन होणारी अशी ही डिश आहे. त्याच्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आपण यामध्ये. कोथिंबीरीनं ह्या फोडणीमध्ये एक वेगळा फ्लेवर येतो. आणि लाल तिखट, मसाल्याचं तिखट वापरलं तरीसुद्धा चालू शकतं याच्यामध्ये. किंवा तुमच्याकडं अगदीच नसेल लाल मिरचीची पावडर आणि गरम मसाला किंवा गोडा मसाला एकत्र करून तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये तुम्ही ॲड केलात तरीसुद्धा चालू शकतो आहे. तर पाहू शकता अगदी थोडंसं अर्धी वाटीला थोडंसं जास्त म्हणजे पाऊण वाटी एवढं पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये. पाणी फार घालायचं नाही. आपण जसं रेग्युलर पिठल्याला घालतो तसं नाही घालायचं. आणि यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आता याच्यामध्ये मी 4 चमचे मोठे जे आपले आमटीचे चमचे असतात ते चमचे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालणार आहे. बेसन घातल्यानंतर सगळीकडे हे आपण पसरवून घ्यायचं आहे. पाहू शकता या पाण्यामध्ये हे जे बेसन आहे हे ओलसर झालेलं आहे. ॲक्च्युली हे कोरडं व्हायला पाहिजे म्हणून मी अजून थोडंसं 3 चमचे मी याच्यामध्ये अजून थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे. आणि हे असं कोरडं कोरडं दिसलं पाहिजे म्हणजे ते जे पीठ आहे बेसनाचा त्याचा असा रंग दिसला पाहिजे. नंतर आपण ज्यावेळेला त्याला वाफ देणार आहोत त्यावेळेला मग ते मोकळं होतं. आता हे सर्व जे मिश्रण आहे हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. या पद्धतीनं सगळं मोकळं करून घ्यायचं आहे पिठलं. म्हणजे त्या बेसनाच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत खाली. मला गॅसवरती जोर द्यायला जमत नव्हता म्हणून मी कढई खाली घेऊन असं मोकळं करून घेते. परत एकदा गॅसवर ठेवून ह्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आपण. आणि असंच आपण ही जी प्रोसेस आहे ही आपण 2-3 वेळेला करायची आहे. लक्षात ठेवा पण याच्यामुळे खाली जे कढई आहे कढईला खाली बेसन लागता कामा नये याची सगळ्यांनी प्रिकॉशन घ्यायचं आहे. म्हणजे करपून द्यायचं नाही आहे. हे असं मोकळं करून घ्यायचं. परत गॅसवरती ठेवायचं, परत झाकण ठेवायचं आणि एक वाफ देऊन घ्यायची. हे असं केल्यामुळं हे जे पिठलं आहे हे मोकळं व्हायला मदत होते. तुम्ही पाहू शकता इथे या पद्धतीनं इथं हे मोकळं होत आहे. परत एकदा गॅसवर ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून परत एकदा हे हलवून घ्यायचं. असं मी जवळजवळ 3 वेळेला केलेले आहे. तर आता इथं हे जे पिठलं आहे हे पाहू शकता हे असं मोकळं झालेलं आहे. त्याच्या गाठी जितक्या जास्त तुम्हाला मोकळ्या करता येतील तितक्या जास्त तुम्ही मोकळ्या करून घ्या. म्हणजे काय होतं तर ते पिठलं जे आहे ते मोकळं दिसतं. आणि बघू शकता अतिशय चवीला छान आणि कोणती डाळ भिजवायला लागत नाही.
तर आता आपलं हे पिठलं इथं तयार झालेलं आहे. हे तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आता आपली रेसिपी ही इथं संपलेली आहे. अतिशय छान आणि चवीला खूप गोड असं हे पिठलं लागणार आहे. गोड म्हणजे त्याच्यामध्ये साखर नाही आहे, पण त्याच्यातला जो कांदा आहे तो खूप गोड लागतो, म्हणून मला हे पिठलं आवडतं. तुम्हालाही आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत हा माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत सर्वांना थँक्यू, धन्यवाद.